हो फोटो काढा. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राथमिक वाशिम केंद्राचे केंद्र म्हणून नारायण सर, शाळा समितीचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य आणि महिला विद्यार्थी, आज खाता क्रमांक 2 या शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन माननीय शिक्षणाधिकारी विशाल साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड हे मला वाटतं वाशिम जिल्ह्यात एक ते 4 शाळेत पहिली शाळा आहे. या शाळेला श्रेय मिळालं. याचं सर्व श्रेय सन्माननीय गायकवाड सरांना जातं. गायकवाड सरांचे मित्र दीपक भालका सर हे एका कंपनीची सुरू आहे. गायकवाड सरांचं कार्य त्यांनी बघितलं, यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ बघितले आणि त्यांना काहीतरी विशेष वाटलं म्हणून सरांना फोन केला की तुम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्डची गरज आहे का. सरांनी येस म्हणल्याबरोबर त्यांनी 8 दिवसात हे बोर्ड पाठवून दिलं, फिट करून दिलं. या बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी शिकता येतात. स्पर्धेचं युग आहे, संगणकाचं युग आहे, विविध टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे. या काळातील विद्यार्थ्यांना ते समजत नाही, परंतु या शाळेचं नशीब, या झोपडपट्टी वाशिमांचं भाग्य हे गायकवाड सरांसारखे शिक्षक मिळाले. त्यांच्या प्रयत्नातून हे डिजिटल बोर्ड इथं उपलब्ध झालेलं आहे आणि हे कायमस्वरूपी आहे. इथं एवढे काही विद्यार्थी शिकतील ते सर्व या डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना शिकतील, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. गायकवाड सर या शाळेत आल्यापासून या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत गेलेली आहे. आज मला अभिमानानं सांगावं वाटतं की गायकवाड सर हे एम.ए. नेट सेट झालेले आणि पहिल्या दुसऱ्या वर्गाला शिकवतात. माझं एक प्रांजळ मत आहे की खरोखरच पहिल्या दुसऱ्या वर्गाला असे गुणवान शिक्षक असणं गरजेचं आहे. परंतु आमचं दुर्दैव असं आहे जिल्हा परिषदचं, पहिल्या दुसऱ्या वर्गाला असे काहीतरी क्रिएट झालेले किंवा जे शिक्षक चाटा मारतात असे शिक्षक पहिल्या दुसऱ्या वर्गाला दिले जातात. परंतु पहिल्या दुसऱ्या वर्गाला असे ग्रॅज्युएट शिक्षक देणारे त्यांची वेतन सुद्धा जास्त असलं पाहिजे असं माझं मत आहे. बाकी शासन आजपासून काय करायचं ते, परंतु पहिला दुसरा वर्ग जर घडला तर नंतरची पिढी आपोआप वाढते. म्हणून पहिल्या दुसऱ्या वर्गाला असे शिक्षक मिळालं. गायकवाड ताई आणि गायकवाड सर या शाळेत आलेले आहेत. या झोपडपट्टी शाळेचे भाग्य आहे. मी या शाळेत बरेच दिवसापासून येतो. ज्या दिवशी सर जॉईन झाली या शाळेत पहिला दिवस माझा पण मी आलो होतो त्यांच्यासोबत आणि सर्व बघितलं. विद्यार्थी दशा पण बघितली, दुर्दशा होती. त्यांना समजत पण नव्हतं काही कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. परंतु आता कॉन्व्हेंटला लाजवतील असे विद्यार्थी या शाळेत आहेत. विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या मताचं परिवर्तन या गावात झालेलं आहे. जे जे पालक या म्हणजे झोपडपट्टीत राहतात ते काही एवढे सोपे नाही, समजदार नाही. त्यांच्या मतात सुद्धा परिवर्तन घडवण्याचं काम गायकवाड सर. माता पालक गटांना इथं बोलवलेलं आहे. माता ज्या आल्या, माताचं काम काय असते, सर्व घर सांभाळणं, मुलाबाळाची देखरेख करणं, मुलांना चांगले संस्कार करणं हे महिलांचं काम. महिला जर जागृत असतील तर आपलं कुटुंब चांगलं राहील. म्हणूनच महिलांना प्राधान्य देण्याचं काम शासनानं केलेलं आहे. पुरुषांना का बोलत नाही, पुरुषांच्या मनात खूप कामं असतात, त्यांना खूप व्यसन पण असतात आणि ते 2 मिनिटं येतात, ऐकतात आणि निघून जातात. त्याला काही घेणं नाही. पण सर्व कुटुंबाची जबाबदारी ही महिलांकडे असते. म्हणून महिलांना आवर्जून बोलावलं जाते. त्यांच्या कामावर त्या चांगले शब्द पडतात आणि त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबावर होतो. म्हणून महिलांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे. महिला सुद्धा इथे जागृत झालेल्या आहेत. तसेच या शाळेत प्रत्येक दिन विशेष साजरा केला जातो असं मला दिसतं. मुलांनी ही जी पेंटिंग केलेली आहे सर्व मुलांनी केलेली आहे. काही काही सरांनी केलेले आहे, बरेचसे चित्र मुलांनी काढलेले आहेत.
प्रत्येक दिनविषय इथं साजरा करून सगळे विद्यार्थी सहभागी होतात, मुलं भाषण करतात, महिला सहभागी होतात, महिला मेळावे होतात, हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात, त्यात सुद्धा महिला सहभागी होतात आणि महिलांचं ट्रेनिंग वाढलेलं आहे. महिला बोलण्यासाठी पुढे येतात, जातात आणि त्यांना सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे की खरंच असे कार्यक्रम केले पाहिजे, त्यांची जागृती झालेली आहे. असं काम या झोपडपट्टीत झालेलं आहे आणि जे काही आपलं दारिद्र्य आहे, दुर्दशा आहे, मागासलेपण आहे, हे कुठेतरी गेलं पाहिजे, निघून गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी फक्त शिक्षण हा एक उत्तम मार्ग आहे. चांगल्या प्रकारे शिक्षण जर मिळालं तर आपली मुलं चांगली टिकतील, शिकतील आणि या धकाधकीच्या जीवनात आपली मुलं टिकले पाहिजे, चांगल्या पदावर पोहोचले पाहिजे, सन्मानाने जगले पाहिजे. नाहीतर मग काय, लोकांची मोलमजुरी करणं, शेतात जाणं, दिवसभर उन्हात काम करणं, घरी येऊन दारू पिणं, झोपणं, हे आयुष्य आता बंद झालं पाहिजे. आणि झोपडपट्टीवासियांचं नशीब आहे की हे त्याला दिशा मिळालेली आहे. तिथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहील. इथल्या महिला सुद्धा जागृत झालेल्या आहेत, महिला सुद्धा आपल्या कुटुंबाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतील, शाळेला सहकार्य आहेच. गायकवाड सर सुद्धा सर्व त्यांच्या पद्धतीने जेवढं करते तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. गायकवाड ताई सुद्धा विविध मार्गातून विद्यार्थी कसे घडतील त्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ तयार झालेले आहेत. हे सर्व जे त्यांनी केलं त्या कार्याला मी सलाम करतो. भूषण साहेबांना अनेक काम आहेत, वेळात वेळ काढून ते इथं आले, आमच्या शब्दाला मान दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. सर्वांना चांगलं शिक्षण मिळवतो, या झोपडपट्टीवासियांची प्रगती हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.